अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. नाही, हे उत्तर आहे. ठीक आहे. राज्यपालाच्या अभिभाषणावरती सभागृहात चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगानं सभागृहाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आता त्याला उत्तर देतील. सभापती महोदय, कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी झालेले सदस्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी, प्रवीण दरेकरजी, प्रसाद लाड, अभिजित वंजारी, मनीषा कायंदे, शशिकांत शिंदे, शिवाजीराव गर्जे, अनिल परब, परिणय फुके, अरुण लाड, श्रीमती चित्राताई वाघ, सतेज पाटील, हेमंत पाटील, एकनाथराव खडसे, अमित गोरखे, सचिन अहिर, अमोल मिटकरी, राजेश राठोड, सुनील शिंदे, सुधाकर आडबाले, निरंजन डावखरे आणि इतरही काही सदस्यांनी आपले अभिभाषणावर चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय. सभापती महोदय, यंदाच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावर मी या ठिकाणी सभागृहातल्या सदस्यांच्या प्रश्नांवर आणि अभिभाषणावर बोलण्यासाठी उभा आहे. सभापती महोदय, ऐतिहासिक मॅन्डेट घेऊन पुन्हा सत्तेत आलेल्या आमच्या महायुती सरकारचं हे पहिलंच बजेट अधिवेशन आहे. राज्यपाल महोदयने आपल्या अभिभाषणामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं जे सुस्पष्ट चित्र मांडलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण राज्यपालांनी जे विकासाचं चित्र मांडलं त्या चित्रामध्ये रंग भरणे महायुतीच्या गेल्या टर्ममध्ये मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा आमच्या टीमने ते केलं याचं मला समाधान आहे. चर्चेत उपस्थित झालेल्या सर्व विषयांवर मी उत्तर या ठिकाणी देतोय. यातील हाय सिक्युरिटी, नंबर प्लेट, टोल, विदेशी गुंतवणूक अशा अनेक विषयात मी आणि मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. पण काही लोकांना अजूनही समजलेलं आहे, पण त्याला म्हणतो आपण कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. किंवा समजून घ्यायचंच नाही असं ठरवल्यानंतर त्याला काय पर्याय नसतो. गेले 3 वर्ष उद्योग राज्याबाहेर गेले यावर विरोधी पक्षाची कॅसेट गेल्या 2.5-3 वर्षामध्ये अडकलेली आहे. आणि खोटं नॅरेटिव्ह जे लोकसभेत पसरवलं ते लोकांनी विधानसभेच्या खोटं नॅरेटिव्ह. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.